चला सलामीचे जोडे मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचे असणार आपण सोनेली टीम. तर इथं आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाहत आहोत. आम्ही तर मुंबईला गेल्या वर्षी खेळलं तर फार एक राऊंड ते पूर्ण हे सेकंड राऊंड खेळून दुसरी याच्यासाठी आम्ही खेळला. चला पंच चालू करून घ्यायचे सर बॅच कर स्ट्राईक वरती आपण पाहत आहोत. नो बॅटर माय तो नॉन स्ट्राईक वरती ज्ञानेश्वर अशी जोड खरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. गोलंदाजी मारखोर गोलंदाज असणार आकाश. आकाश कशी कारण 4 षटकांची लढत असेल. 4 षटकांची लढत पाहायला भेटत कशी काही गोलंदाजी करणार आकाश. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला गोलंदाज पिवनचा षटक असेल. गोलंदाजी मारखोर आकाश तयार असणार गोलंदाजीसाठी. इथं पहिला चेंडू काय जबरदस्त वेगाने चेंडू फेकला होता. विकेट किपर थोडीशी चुकी करतोय तर चेंडू जाऊन विसावतो. तर विकेट किपरच्या हातात डॉट चेंडू येतो. पहिला चेंडू तर आकाशने जबरदस्त फेस केलाय. हा चेंडू डॉट येतोय. पुन्हा गोलंदाज तयार असणार आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती मात्र सुरेख कामगिरी केली. त्याच्यानंतर मात्र बॅटच्या राडारमध्ये चेंडू दिलाय. चेंडूला भिरकवलाय. हा चेंडू मात्र सीमा पार झालाय. जबरदस्त इथं फटका पाहायला भेटतोय. भाईच्या बॅटमधून हा जरूर पाहायला भेटलाय. चांगली चांगली फटकेबाजी तर पाहायला भेटते. इथं पुन्हा मात्र उडवलाय चेंडूला. चेंडू खाली 1703 तो परत मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर असेल चेंडू. नक्कीच बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतोय. काय जबरदस्त फटका पाहायला भेटतोय. माहीच्या बॅटमधून मात्र लाजवाब कामगिरी पाहायला भेटते. कारण बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. लगेचच गोलंदाजावरती मात्र
षटकाराने चांगला स्वागत करायला घेतलाय. इथं ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता, चेंडू विकेट, तर मात्र गोल्डन विकेट मिळवून दिली. एक मोठा खेळाडू बाद झालाय. न्यू बॅटर पाहतो आपण सागरला. सागर कारण काय जबरदस्त माहिती मात्र बॅट मधून पाहायला भेटले. 2 जरूर षटकार आले. त्याच्यानंतर मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय जरूर. कारण विचार करा तर पानेरीपाडा खूप लांबून आलाय. हा संघच खेळ चांगला दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण आजचा शेवटचा दिवस असतर. पुन्हा गोलंदाज सज्ज असते. धावपुस्तकावरती धावा ज्या लागतात त्या 12 धावा लागल्या. तर इथं अख्खूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला भिरकवण्याचं काम करत होता. त्याच्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातात जाऊन विसवतो. डॉट चेंडू येतोय. विचार केले तर धावा जरूर 12 धावा लागल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार. गोलंदाजी मारखोर गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते. इथं चांगला मात्र इथं कार्पेट लाईनने मात्र पाहायला भेटतोय. एक धाव तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. इथं धावपुस्तकावरती धावा लागल्यात 13 धावा लागल्यात. पहिल्या षटकाचे विचार केले 13 धावा जरूर आल्या तिथं. पंचांना विनंती असेल फीड करण्या टीमला वॉर्निंग द्यायची असेल आपण, कारण थोडा स्पीडअप घ्या. गोलंदाजी मार्कर असणार हरेश कशी गोलंदाजी करणार इथं जरूर सावले यंगस्टार इथं पाहायला भेटते आपल्याला. टीम नक्कीच रिपोर्टिंग केले. हरेश गोलंदाजी मारखोर दुसरा षटक घेऊन येतोय. हरेश कशी गोलंदाजी करणार, कारण खूप लांबून संघ आलेला आहे. कारण खेळ दावखाना मैदानाच्या आतमध्येच खूप गरजेचं असेल. चला स्पीडअप घ्या. गोलंदाजी मारखोर हरेश पहिला चेंडू फेकण्यासाठी इथं सज्ज. इथं काय जबरदस्त चेंडू, मात्र वेगाने हा चेंडू टाकला होता. सुरेख चेंडू टाकलाय. लाजावा मात्र गोलंदाजी पाहायला भेटतं. पहिला चेंडू ते जरूर इथं डॉट चेंडू आलाय. जबरदस्त इथं मात्र गोलंदाजी पाहायला भेटते. पहिला चेंडू डॉट तर जरूर आलाय. कारण पहिल्या षटकाचे विचार केले 13 धावा खर्च. इथं मात्र बॅटची लिडिंग लागले. क्षेत्ररक्षक तैनात असणार, तर मात्र कुठलीही चुकी केली नाही. कारण हलक्या हाताने इथं मात्र एक फसवा चेंडू टाकला होता. तर झेल बाद होतोय. दुसरा झटका लागतोय तो सोनेरी टीमला. मात्र न्यू बॅटर पाहता आपण भानुदासला. एक डावकरी हाताचा फलंदाज असताना भानुदास चांगली फीड सजवली भानुदाससाठी. काय जबरदस्त इथं मात्र वेगाने बॅट फिरवली होती. त्याच्या तर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसवतोय. हा चेंडू येतो डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. अफलातून कामगिरी मात्र पाहायला भेटते. पहिल्या षटकाचे विचार केले जरूर 13 धावा आल्या. त्याच्यानंतर तो पूर्णपूर मात्र गोलंदाजाने ब्रेक लावण्याचं काम केलाय. कारण मागील मॅच आपण पाहिले काय जबरदस्त एक लढत पाहायला भेटली होती. सुरेख गोलंदाजी, हा मात्र चेंडू सुरेख टाकलाय. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज.
बॅक टू बॅक मात्र इथं चौथा चेंडू हाकलला, डॉट चेंडू येतोय. भानुदास वारंवार मात्र डॉट चेंडू खेळतोय, कारण पुन्हा गोलंदाज तयार. इथं खराब चेंडू टाकला. इथं हा चेंडू मात्र जरूर अडवलाय चेंडूला. पंचाई चांगली गोलंदाजी पाहावं लागेल, चांगली गोलंदाजी, कारण अद्यापर्यंत विचार केले तर एकही धाव मात्र खर्च केली नाही. शेवटचा चेंडू असणार आहे, शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार पाहू शकाल आपण. काय जबरदस्त अफलातून कामगिरी केली गोलंदाजांनी, सुरेख गोलंदाजी केली. इथं हाफ टॅकरचा चेंडू होता, भिरकवण्याचं काम करता होता. त्याच्यानंतर स्वतः मात्र गोलंदाज मिडलवर इथं फेकले. पहिली मिडलवर इथं पाहायला भेटते आजच्या दिवसातली. पुस्तकावरती धावा लागल्यात, अगदी 13 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. त्याच्यानंतर पूर्णपणे मात्र ब्रेक लावण्याचं काम केलं गोलंदाजांनी, सुरेख गोलंदाजी केली, मिडलवर फेकली. तिसरा षटक घेऊन येतो सूरज. सूरज कशी गोलंदाजी करणार, कारण काय जबरदस्त दुसरा षटक हाकलला. लाजवाब कामगिरी पाहायला भेटतो. थोडासा वातावरण खराब आजच्या दिवसात सुद्धा पाहायला भेटतोय. सूरज गोलंदाजी मार्कवर असणार, ज्ञानेश्वर असणार स्ट्राईक एंडवरती. इथं मात्र चांगला फटका, इथं लाजवाब फटका होता. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलाय. आसमान दाखवणं खूप गरजेचं असेल, कारण विचार केले तर 2 षटकं समाप्त झालती. त्याच्यानंतर हा तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. विकेट येतो. षटकाराने मात्र इथं सूरजचं मात्र स्वागत केलाय. सूरजवरती मात्र आक्रमण चढवलं गेलंय, कारण विचार केले चांगलं. इथं मात्र चांगला, इथं पुन्हा फटका फसलाय का काय. इथं मात्र सीमा पार केलाय. तंबू जर असं मात्र दाखवला, इथं सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा मात्र षटकार आलाय. सूरजवरती आक्रमण चढवले गेलेत, कारण पुस्तकावरती धावा लागल्यात. 25 धावा लागल्यात. चांगली फटकेबाजी पाहायला भेटते. अफलातून कामगिरी केली, कारण दुसरा षटक मिडल फेकल्यानंतर लगेचच फटकेबाजी पाहायला भेटली. बॅटच्या रडारमध्ये चेंडू देतो, चेंडूला मात्र भिरकवण्याचं काम करतंय. कशी गोलंदाजी करणार, कारण लाजवाब फटकेबाजी पाहायला भेटतो. इथं पुन्हा मात्र इथं प्रॉपर टायमिंग असेल, इथं सीमा पार करण्याची ताकद आहे. बॅक टू बॅक मात्र हा तिसरा षटकार आलाय. षटकार हॅट्रिक जरूर केले. काय जबरदस्त इथं मात्र पाहायला भेटते फटकेबाजी. रोहित पल्ले 26 तारखेपासून अफलातून कामगिरी मात्र केले. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून मात्र काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला भेटले. लगातार 3 षटकार तर जरूर आलेत. इथं गोलंदाजावरती थोडासा दडपण आलाय. इथं मात्र चांगला चेंडू टाकला. हा चेंडू मात्र सुरेख टाकलाय. हा चेंडू डॉट चेंडू येतं, कारण जरूर 3 मोठे फटके आलेत. त्याच्यानंतर कमबॅक केला गोलंदाजाने. कमबॅक करणं खूप गरजेचं असेल. पुस्तकावरती धावा लागल्यात. 31 धावा लागल्यात. अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल, कारण विचार केले तर 3 मोठे बिग हिट आले. त्याच्यात तर कमबॅक पाहायला भेटतो गोलंदाजाकडनं. इथं हा चेंडू सुद्धा सुरेख टाकलाय. हा चेंडू सुद्धा डॉट येईल, कारण लाजवाब तर इथं कामगिरी पाहायला भेटले. पूर्ण मात्र ब्रेक लाईन लावण्याचं काम केलाय, कारण इथं समोरच्या दिशेने मात्र पुन्हा वेग हिट केला. इथं चेंडू थांबवत नाही. काय जबरदस्त फटकेबाजी.
जरूर 2 चेंडू डॉट आले त्याच्यानंतर मात्र हा शेवटच्या चेंडूवरती बिग हिट षटकार. सदोतीस धापलकती धावा लागल्या 37 धावा लागल्यात कारण 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा षटक असेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार पाहू शकाल. भानुदास स्ट्राईक एंडवरती पाहता होता आपण. एक डावकुरी हाताचा फलंदाज असेल भानुदास. कोण बोला नितीन चौथा गोलंदाज असणार नितीन कशी गोलंदाजी करणार कारण विचार केले तर तिसरा षटक थोडासा महागडा ठरला. 6 चेंडूमध्ये 24 धावा खर्च केल्या. इथं मात्र चांगला इथं भिरकावला चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात तोपर्यंत आवाकाच्या बाहेर असेल. 1 बाउन्स येतो हा चौकार. चांगली फटकेबाजी मात्र पाहायला भेटते कारण बॅटच्या राडरमध्ये चेंडू दिला. चेंडूला मात्र भिरकावण्याचं काम केला. सुरेख कामगिरी पाहायला भेटते. लिफ्टी रायटी कॉम्बिनेशन मात्र पाहायला भेटतोय. एक्केचाळीस धावा मात्र लागल्यात. अजून पहिल्या चेंडूवरती मात्र चौकाराने स्वागत केलं गोलंदाजाचा. कारण 41 जरूर धावा लागल्यात. अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल कारण पहिला चेंडू टाकलाय. 5 चेंडू अजूनही बाकी असतील. गोलंदाजी मार्कवर इथं पुन्हा तयार असताना इथं मात्र पुन्हा भिरकावला चेंडू. फुलटा चेंडू होता. लॉलीपॉप चेंडू. इथं वारंवार मात्र मोठे फटके येतात. काय जबरदस्त फटकेबाजी. एक मोठा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल सोनेरी टीमचा कारण धापलकती धावा विचार केले तर लागलेत 47 धावा लागल्यात. पुन्हा गोलंदाज तयार. इथं आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात. एक जरूर सिंगल आले. स्ट्राईक रोटेट केली. 48 धावा लागल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असं कारण कमबॅक इन गोलंदाजी करावं लागेल गोलंदाजाला. विचार केले तर मात्र सोनेरी टीमने मात्र धावांचा मात्र इथं डोंगर उभा केलाय. चांगला एक टार्गेट सेट केलाय. अजून काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल त्याच्यानंतर 48 धावा लागल्यात धावपुस्तकावरती. पुन्हा तयार असतो गोलंदाज. इथं वारंवार मात्र बॅटच्या रडरमध्ये चेंडू देतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का. दुसरी धाव मात्र कुठली घेणे नाही कारण चांगली फेकी पाहायला भेटते. एक सिंगल धाव येते. पुन्हा भानुदासला आपण पाहता मात्र एक चांगली भानुदासच्या बॅटमधून सध्या पाहायला भेटले फटकेबाजी. गोलंदाज तयार असर. इथं मात्र चांगले मात्र फटका खेळला होता. त्याने सिंगल धाव येते. पुन्हा इथं अर्धा शतक लागलाय. सोनेरी टीमचं मात्र 50 धावा तब्बल पाहायला भेटतात धावपुस्तकावरती. चांगली मात्र स्कोअर पाहायला भेटलाय. शेवटचा चेंडू असते. शेवटच्या चेंडूवरती किती धावा आहे तर करायला विचार केले तरच चांगल्या धावा उभारल्या तिथं. गोलंदाज तयार असतं. गोलंदाजी मार्कवर इथं मात्र चांगला फटका इथं सजलाय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न हिट करण्याचा प्रयत्न होता. तिसरीसाठी बाद असेल. ठीक आहे. 2 धावा कंप्लीट केल्या. षटक क्रमांक समाप्त होतोय. 52 धावा लागल्या धापल तकावरती.
ज्ञानेश्वर बाद झाला. शेवटचा चेंडू होता. 52 धावा तर जरूर इथं पाहायला भेटल्यात. 53 धावांचा लक्ष असेल पानेरीपाडा टीमला. संभाजी आपण याच्याच इकडे करा. 2 धावाचे पॅनलिस्ट केले करायचे ना त्यांना. ठीक आहे पॅनल्टीचा. तर 55 धावा बनवावं लागतील. 2 धावा पॅनल्टीच्या ॲड करत. सावले टीमकडे मात्र बाबूराव कुठं असेल तर आपण टेचची संपर्क साधायची असणार. बाबूराव आपण याचे असणार इकडे. बाबूराव कुठे असेल त्याने याच असणार आपले मागे आहे काय. ठीक आहे. तर बॉलची पूर्तता करायची असणार आहे. स्ट्राईकवरती आपण आकाशला पाहतो. तर नॉन स्ट्राईकवरती असणार सूरज. अशी जोडखेळी मैदानामध्ये कारण 55 धावांचा पाठलाग करायचा असेल तर हवे हल्ले चढवावे लागतील. कारण 24 चेंडू आणि 55 धावांची गरज असेल. कोण बोलू? उमेश ना? गोलंदाजी मारखोर असणार उमेश. नाही 55. 2 पॅनल्टीचे आहेत. पंचावन्न धावांचा टार्गेट असेल इथे तो मात्र चेस करावा लागेल पानेरीपाडा टीमला. कारण कसे फलंदाजी करणार. तर पहिला चेंडू मात्र जरूर आखूट टप्प्याचा चेंडू टाकला मात्र विकेट किपरच्या हातात जाऊन विसवतोय. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू तर मात्र अगदी डॉट आला चेंडू. चांगली कामगिरी करतोय गोलंदाज उमेशच्या माध्यमातून पहिला षटक असं पिवनचा षटक असं. पिवनच्या षटकामध्ये विचार केले तर 10-15 धावा येणं खूप गरजेचं आहे. कारण विचार केले तर टार्गेट तेवढा मोठा असेल. इथं हा चेंडू मात्र खराब चेंडू टाकला. हातरेक धाव असेल एक.
पहिला चेंडू जरूर चांगला फेकला होता, डॉट चेंडू आला त्याच्यानंतर खराब चेंडू टाकलाय. पुन्हा गोलंदाज उमेश तयार असणार आहे. गोलंदाजी मारखोर इथं चांगला फटका इथं सजवलाय. षटकार येतोय. चांगली टायमिंग मात्र पाहायला भेटली. कारण 55 धावांचं लक्ष असेल तर अशीच फटकेबाजी करावं लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावं लागेल. पुन्हा गोलंदाज तयार असलं उमेश. इथं रिवर्सचा अटेम्प्ट केला, त्याच्यानंतर मात्र चेंडू जाऊन डायरेक्ट विकेट किपरच्या हातात विसरतो. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. जरूर एक मोठा फटका आला, त्याच्यानंतर मात्र कमबॅक पाहायला भेटतं उमेशकडनं. गोलंदाजी मारखोर गोलंदाज असलं पिवनचा षटक. कारण पिवनच्या षटकामध्ये किती धावा येणार पाडेरीपाडा टीमकडून मात्र पाहायला भेटेल आपल्याला. इथं हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला क्षेत्ररक्षक ताईंना. आता हिट करण्याचा प्रयत्न होता, त्याच्यानंतर चांगली फेकी पाहायला भेटली. एक धाव तर जरूर कंप्लीट केली. त्या पुस्तक होती धावा लागल्यात त्या 8 धावा लागल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल, कारण जबरदस्त इथं मात्र बिग फाईट मॅच पाहायला भेटते दोन्ही संघाकडनं. स्ट्राईक रोटेट केले. इथं पुन्हा बॅटचे एज लिडिंग लागले. ही विकेट ही बरोबर म्हटलं कुठली चुकी करणार नाही. इथं पहिला झटका लागतो इथं पाडेरीपाडा टीमला मात्र. न्यू बॅटर पाहता आपण चेतन. न्यू बॅटर पाहता आपण चेतनला. चेतन मात्र फटकेबाजी करावं लागेल, कारण पूर्णपणे मात्र गोलंदाजी उमेशने मात्र गोलंदाजीवरती ब्रेक लावण्याचं काम केलं. जरूर 8 धावा इथं खर्च केल्यात. अजूनही शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार पाहू शकाल आपण. कारण 55 धावांचा टार्गेट असेल. टार्गेट जर हा चेस करावा लागेल तर मोठे फटके हवे हल्ले चढवा लागतील. इथं क्रोधालाईने खेळण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील केली पंचांकडे. बच्चाचा इशारा येतोय. षटक क्रमांक समाप्त होतो पहिला. दुसरा षटक घेऊन येतो माही कशी गोलंदाजी करणार. पहिल्या षटकाने उमेशने हाकलला, एक गडी बाद केला, त्याच्यानंतर 8 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी मारखोर असणार माही. कशी गोलंदाजी होणार इथं मात्र पाहायला भेटते. दुसरा षटक घेऊन तो माही. इथं मात्र चांगला फटका इथं पाहायला भेटतोय. प्रॉपर टायमिंग असेल या फटक्यावरती. सीमा पार केलाय. माईवरती मात्र हल्ला चढवला गेले, कारण ज्या फटक्याची गरज होती ते फटके मात्र चालू केलेत, कारण माहीचं मात्र षटकाराने स्वागत केलंय. बॅटच्या राडारमध्ये चेंडू दिला. चेंडूला सीमा पार केलाय. पाहू शकाल आता. पुन्हा मात्र माही तयार असणार. इथं चांगला फटका त्या सजवला होता. त्याचे तर चांगली मात्र इथं पाहायला भेटते. फिट सुरेख पाहायला भेटते. जरूर आकाशच्या बॅटमध्ये मात्र एक मोठा फटका पाहायला भेटला. इथं पुन्हा चेंडूला उडवला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात असला. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होतो का.
2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. कोकण लाईव्ह. इथं मात्र पुन्हा झेल फसला. इथं झेल होणार का? इथं मात्र काय ड्रॉप केली जमिनीला दान होतो. मात्र 2 क्षेत्रसेनांच्या मधोमध मात्र जाऊन चेंडू विसावतोय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते माईकडनं सुद्धा. इथं मात्र पुन्हा फटका फसला. इथं झेल होणार का? स्वतः मात्र गोलंदाज आधी काय घडलं इथं? एक धाव सिंगल पुन्हा येते. पहिल्या चेंडूवरती जरूर मोठा फटका आला. त्याच्यानंतर मात्र पूर्ण मात्र ब्रेक लावण्याचं काम केलंय कारण टार्गेट तेवढा मोठा असेल. कारण अजूनही जर एखादा जर मोठा फटका आला तर मॅचमध्ये थोडीशी अजूनही मजा येईल. कारण कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिले होते काय जबरदस्त मॅच झाल्या. कसं फटका मात्र येणार इथं? इथं बॅटची लिडिंग लागले नाही. इथं फलंदाज होईल बाद. धपाल कधी धावा लागत 19 धावा लागल्यात. नवीन फलंदाज पाहतो आपण नितीनला. नितीन च्या खांद्यावरती जिम्मेदारी असतात कारण ज्या खेळाडूच्या बॅटमध्ये मात्र धावाला पाहिजे होत्या तर त्याच मात्र त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. बारा चेंडू आणि 34 धावांची अजूनही गरज असेल. 34 धावा होऊ शकतं. 12 चेंडूमध्ये मात्र फटकेबाजी करावं लागेल कारण 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. इथं मात्र पहिला चेंडू मात्र जबरदस्त फेस केला. इथं चेंडू मात्र नक्कीच एका ॲक्शनने चेंडू उचलला फेकला. इथं मात्र एक धाव. ते 2 ॲड नव्हते. तर अजूनही 35 धावांची गरज आहे कारण एक सिंगल धाव घेतले. आता 11 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल कारण मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करावं लागेल. इथं खूपच एस्टँच्या चेंडू मात्र बाहेर टाकला. पंच आमच्याकडे वरतील एक अवंतर धाव येते वाईटची. फटकेबाजी करावं लागेल. इथं मात्र चांगला फटका इथं सजवला. क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्यामध्ये आवाक्याच्या बाहेर आहे तर जबरदस्त इथं फटका. कारण विचार केले तर चांगली फटकेबाजी करावर घेतली. आता नितीनच्या बॅटमधून जरूर मात्र इथं षटकार पाहायला भेटतोय हा कारण नितीनला मात्र आक्रमण दाखवावं लागतील. नितीन कर जबरदस्त इथं फटकेबाजी करतोय. तर हा मात्र चेंडू जबरदस्त टाकला. वेगाने चेंडू टाकला मात्र विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. डॉट चेंडू येतोय. कारण अजूनही एखादा जर मोठा फटका आला तर शेवटच्या क्षणापर्यंत मात्र मॅच बनवू शकतं पानेरीपाडा टीम. इथे चांगला फटका इथं सजवला. क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक सिंगल धाव इथे. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली.
दहा फलकावरती धावा लागतात, 28 धावा लागतात. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं होतं. ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र पाहायला भेटतो. हा षटकार आहे तो एक, कारण काय जबरदस्त फटका मात्र पाहायला भेटलाय. दहा फलकावरती धावा लागल्यात, 34 धावा लागल्यात. कारण अजून एक बॉल आहे ना. शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूवरती तर एक मोठा फटका आला तर जरूर इथं मात्र पाहायला भेटेल. शेवटचा चेंडू असणार, हे शेवटच्या चेंडूवरती किती धावा आहेत. इथं होतं पुन्हा मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक तैनात, तो मात्र विकेट जाते. चला फलंदाज जायचे सर मैदानामध्ये. बावीस पाहिजे, 22 अजून. बघ रे. हा चेक करा, व्यवस्थित लिहा बुवा. हा किती लाईट उठल्या? किती पाहिजेत? किती? 21 का पाहिजे? 21 पाहिजेत, 21. अरे किती लाईट? कारण 6 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल आधून. वरती ज्ञानेश्वर गोलंदाजी मारखोर करा, 21 धावा सुद्धा होऊ शकतं. कारण इथं जर 3 मोठे बिग हिट आले ना तर 21 धावा इथं बनू शकतं. कशी फटकेबाजी होणार, कारण चांगला फटका इथं सजवला आहे. इथं कंप्लीट केली दुसरीचा प्रयत्न. 2 धावा तर मात्र इथं सजत इथनं पूर्ण केल्यात. कारण चांगली फटकेबाजी पाहायला भेटते. कारण 6 चेंडू मागील 21 धावांची गरज असेल. आता समीकरण असेल 5 चेंडू आणि 19ची गरज असेल. 5 चेंडूमध्ये 19 होऊ शकतं. पुन्हा गोलंदाज तयार. इथं मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा फटका होता. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. कारण 4 चेंडू 19ची गरज असेल. इथं काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते. विकेटचा पतन होतोय. कारण 21 धावा बनल्या असत्या, त्याच्यानंतर पूर्णपणे मात्र फलंदाजाला बांधून ठेवलाय. त्याच्यानंतर विकेट. अरे इथं येत नाही आम्ही. कोण गेला? कोण हरेश नवीन फलंदाज पाहता आपण हरेशला. हरेश इथे चांगला फटका सजवल्याचं काम करत होता. हा तो चौकार येतो. कारण ज्या फटके मात्र पाहिजे होते अगोदर जर चालू केले असते तर नक्कीच हरेश हरेश चौकार मारला पाहिजे. लास्ट बॉल आहे ना. किती पाहिजे? 2 ना. अजूनही 15 धावांची गरज असेल. इथं पण पुन्हा क्रॉस लाईन खेळण्याचा फटका. काय जबरदस्त इथं फटकेबाजी पाहायला भेटतो. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. 22ची बाईकचे ना. बॅटला बॅट कट आहे का?
कारण अजूनही जर 2 चेंडू असते तर यावर तर धावा बनल्या असत्या. शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूवरती चांगला इथं मात्र पाहायला भेटतो. विजय होतो संघ मात्र सोनुली तर परास्त होतोय संघ. तर विजेता संघ जो झाला तो मात्र लढत द्यावा लागेल आपल्याला सेकंड राऊंडची लगेचच मोहचवाडी संघ बरोबर. ए, पहिली इकडे लेट ना होता रे. त्याने entry दिली. पाण्याच्या बॉटल घेऊन ये ना. पाण्याच्या बॉटल घेऊन ये 4-5.